हाय फ्रेंड्स, चला कसे आहात तुम्ही सांगा. आम्ही तर वस्तू बाबा. आपल्या गोटात आपण नवीन व्यक्ती सामील झाली आहे ना, म्हणून मी तर मजेत आहे. आपल्याकडे तनू होती, समूह होता, आता स्वानू आली. स्वानूच्या वेगवेगळ्या गोष्टी. तर आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे निरंतर काहीच टिकत नसतं. तर आज सकाळी स्वानू आणि समूह दोघं जण चहा पित होते. चहा पिता पिता बिस्किट पण खात होते. नेमका स्वानूकडचा बिस्किट पुडा संपला. कारण हे काल पण झालं होतं. बहीणचा बिस्किट पुडा संपला. जे रडायला सुरुवात केली त्याला काही लिमिट नाही. खूप समजवलं, स्वानू रडू नये अगं, संपलं, पण दुसरं आणू, पण नाहीच. तुला एकदम सुस्त. आज तू एकदम टाळ्यावर जाईन म्हणते. संपलं संपलं, स्वानूचं बिस्किट संपलं. हे माहिती नाही, स्वानू जादू केल्यासारखे हसायला लागते, स्वतः पण टाळ्या वाजवायला लागते. तुला खूप छान वाटतं. चाल बाबा, एक पोरगी तरी शांत बसली. पण मग मी विचार केला, आपण ही गोष्ट तयार करायला हवी का? तर हो, करायलाच हवी. कारण ही स्वानूसाठी नाही उपयोगाची. स्वानू खूप छोटी यार, 2-2.5 वर्षाची मुली. तिला काय एवढं करण्याची मी अवघड अवघड बोलतीये. त्यामुळे मला लक्षात आलं की हे आपल्या सगळ्यांसाठी शिकवणूक आहे. काय शिकवणूक आहे? बिस्किट पुडा तर छोटी गोष्ट आहे यार, ती तर संपणारच. आपणच खातो तर ती संपणारच. पण आयुष्यात तर सांगू, आपलं आयुष्य सांगा ना, आपलं आयुष्य किती वेळ असतं यार. तेही एक ना एक दिवस संपणार. कधी कुणाचं वातापणी संपतं, तर कधी कुणाचं तणपणी संपतं, पण संपणार आहे तर निश्चित आहे. आपण जन्माला आलो म्हणजे एक दिवस आपण म्हणणारच. फक्त मागे पुढे एवढंच असतं ना. त्यामुळे त्या गोष्टीविषयी नाराज होण्याचं एवढं काही कारण नाही. कारण जे निश्चित आहे, संपणं हे तर निश्चित आहे. तर का वाईट वाटून घ्यायचं यार. अरे जस्ट चिल यार. ठीक आहे तर. ओके फ्रेंड्स, ओके बाय. थँक यू.